नमस्कार. विकसित भारत अंतर्गत बिल्डथॉन 2025 या उपक्रमात आम्ही जीपप्रा शाळा खेडुआ इयत्ता 6वी वर्गातील विद्यार्थिनी आपणासमोर एक प्रोजेक्ट सादर करत आहोत. आमच्या टीमचे नाव ट्रबल शूटर हे आहे. समस्याचे नाव शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे पिकाचे होणारे नुकसान. काही रावणाच्या जमिनीत पावसाळ्यात पाऊस पडून गेल्यानंतर 8 ते 10 दिवस पाणी साचून राहते. त्याचप्रमाणे पुराचे पाणी देखील शेतजमिनीत कित्येक दिवस ओसरत नाही. यामुळे शेतात असणारे पीक जास्त काळ साचून राहिलेल्या पाण्यात टिकून राहू शकत नाही. याचे मूळ सडतात व पीक नष्ट होऊन जाते व शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात जाते. ही समस्या अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे. यामुळे शेतीच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होताना दिसून येत आहे. या समस्येवर उपाय. शेतात साचलेल्या पाण्यामुळे पीक नष्ट होते. या समस्येचं निरीक्षण करताना आमच्या असे लक्षात आले की ज्या ठिकाणी शेतजमीन लवणाची आहे किंवा खोल आहे अशा जमिनीतून पाण्याचा निचरा न होता पाणी कित्येक दिवस जमिनीत साचून राहते व पिकास हानी पोहोचवते. या समस्येवर उपाय म्हणून आम्ही शेतजमिनीतून पाण्याचा निचरा करण्यासाठी वॉटर स्टार प्रोजेक्टचे एक मॉडेल तयार केले आहे. या प्रकल्पात आपल्या शेतजमिनीत स्टारच्या आकाराचे साधारण 8 ते 10 फूट खोल आणि 5 ते 6 फूट रुंदीचे नाले खोदायचे आहेत. यापैकी एक नाला आपल्या शेताजवळच्या नदी किंवा ओढ्यापर्यंत खोदत न्यायचा आहे. या खोदलेल्या सर्व नाल्यात आपणास खाली मोठमोठ्या आकाराचे दगड भरायचे आहेत व या दगडांच्या वर 1 ते 2 फूट जाडीचा वाळूचा थर भरायचा आहे. दगड व वाळू भरत असताना नालावरील बाजूने जवळपास 3 ते 4 फूट रिकामा ठेवायचा आहे. रिकाम्या ठेवलेल्या या नाल्यात आपल्या शेतातील माती भरायची आहे, जेणेकरून ती जमीन आपणास पीक लागवडीसाठी उपयोगात आणता येते. आता आपल्या शेतात स्टार आकाराचा एक भूमिगत झरा तयार झाला आहे. या भूमिगत झऱ्यामुळे शेतात कित्येक दिवस साचणारे पाणी काही तासातच निचरा होऊन जवळच्या नदी किंवा ओढ्याला जाऊन मिळते. अथवा शेतात जर विहीर असेल तर त्या विहिरीच पुनर्भरण देखील या प्रकल्पाद्वारे आपण करू शकतो. स्टार आकाराचे नाले असल्यामुळे शेतातील संपूर्ण पाणी निचरा होण्यास सोपे होते. हा प्रकल्प खर्चिक असला तरी यामुळे शेतकऱ्याची समस्या आजीवन कालावधीसाठी सुटू शकते. तसेच याला शासनाच्या विविध योजनांमधून बनवले जाऊ शकते, जसे की रोजगार हमी योजना इत्यादी.